ते स्वयंभू शिवशंभू गावदेव धामणे विपक्ष लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ धामणे. अगदी मैत्रीपूर्ण लढत जरूर आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ जरी एका गावातील असले जरी आज जरी या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी म्हणून जरी खेळत असले तरी निश्चितपणे मित्रांनो ही मैत्रीपूर्ण लढत जरूर आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला एक काटेकी टक्कर, एक बिग फाईट, एक बलाढ्य लढत जरूर आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतं ज्या संघाने मागच्या वर्षी अहंकार वाजवला होता ना तोच संघ अर्थातच गावदेव कुसगाव खुर्द संघ. तर दुसऱ्या बाजूला सध्याच्या घडीला चांगल्याच फॉर्म मध्ये असलेला कालकामाचा बोरगाव संघ. निश्चितपणाने एक काटेकी आणि एक दिलो की धडकन वाढवणारा सामना जरूर आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितपणाने मैदान क्रमांक 1 ला 1001 अर्थातच पब्लिकचा भुतार म्हणून त्याला ओळखलं जातं तोच मथुर याचा नंबर आपल्या जर्सीवरती कोरलेला धामणे गावचा हा युवा सितारा, छोटा पॅकेट बडा धमाका पांडू या नावाने सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू आता मात्र रिकाम्या हाताने पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये परतताना. कृपया बोरगाव संघ आपल्या पाठीमागचे पब्लिक थोडं बाजूला करायचे. बोरगाव संघ आयोजक आपल्याला सुद्धा विनंती असेल लाईनमॅन त्या ठिकाणी पाठवायचे आहेत जेणेकरून पंचांना कोणता निर्णय देण्यास अडचणी निर्माण होणार नाही. नक्कीच पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 अजिंक्य ढोले निश्चितपणाने नावारूपाने वेळोवेळी आपल्या गावासाठी कामगिरी करणारा अजिंक्य नाव अजिंक्य आहे आणि आपल्या गावाचं नाव सुद्धा त्याने वेळोवेळी अजिंक्य ठेवलं आहे. तोच अजिंक्य ढोले जर्सी क्रमांक 1 प्रतिस्पर्धेच्या मैदानामध्ये आता मात्र प्रतिस्पर्धेच्या मैदानामध्ये योगेश उमराटकर मागच्या वर्षीचा एक सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून तुला गौरवण्यात आलेला हा खेळाडू आहे योगेश उमराटकर. पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यात तडे करण्याचा प्रयत्न, यावेळेस हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न. जर्सी क्रमांक 7 आकडा म्हटला तर ज्या आकड्याने संपूर्ण भारताला एक वेळ लावून ठेवले, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, टेनिस असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये ज्या आकड्याने आपल्याला वेळ लावून ठेवले त्या 7 नंबरचे जर्सी प्रदान केलेला योगेश. पुन्हा एकदा अजिंक्य नक्कीच सुरुवातीला आपण पाहिलं तर कृपया सुहास पवार आपल्याला विनंती असेल की आपल्या बाजूला जे काही पब्लिक असेल कृपया खाली बसवायचे कारण की महिला वर्ग सुद्धा या बाजूचा सामना पाहत आहे. आपल्याला विनंती असेल की आपल्या बाजूचा जो काही पब्लिक असेल थोडा बाजूला बसवायचे. यावेळेस मात्र योगेश उमराटकरला बाद व्हावं लागेल. ओमकार आपल्याला विनंती असेल की मधल्या फळीतील पब्लिक थोडं बाजूला करायचंय. अगदी थोड्याच वेळामध्ये मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी त्याचप्रमाणे खार भूमी मंत्री त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आमदार भरतसिंह गोगावले साहेब यांच्या थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी या शहीद नामदेव पवार क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन होणार आहे. तरी सर्वांना विनंती असेल की आपण कृपया सहकार्य करायचे. ये पिया पिया अशी धरला मी नाही कोणाचा मोबाईल आहे ए रानू अशी धरला अशी धर व्हिडिओ काढला दोन्ही याची काढ बहुत आहे दिसते. नक्कीच मित्रांनो अगदी संत शांत अशा वातावरणामध्ये चालू असलेली ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा
आता मात्र चढायसाठी येतोय प्रेम पाटेकर. दुसऱ्या संघाचा एक बलाढ्य असा चढाईपट्टू म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातो तोच प्रेम पाटेकर. एक वादळ म्हणून सुद्धा ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच प्रेम. जर्सी क्रमांक 1. यानंतर मैदान क्रमांक 1 ला चालू सामना संपल्यानंतर लगेचच तानाजी मोरे मित्रमंडळ बेरकोले विपक्ष शीत भैरी साखळी. तर मैदान क्रमांक 2 ला चालू सामना संपल्यानंतर लगेचच स्वयंभू मल्लिकार्जुन जिते विपक्ष श्री काल भैरव आकले. चारी संघांसाठी शेवट पहिला पुकार असेल मध्यंतरापूर्वी. कृपया बॅरिगेटच्या बाजूला जे काही पब्लिक असेल सर्वांना विनंती असेल की आपण आपला झोप बॅरिगेटवर द्यायचं नाही. मला थंडी जे काही कटाव करण्यात आलेला आहे, त्याला कोणत्या प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची. हे भाव का धर तो फोन आरती काढ आणि नंतर दे. मी बाबा बॉलच्या टीम कडून नक्कीच मित्रांनो, आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये मैदान क्रमांक 1 वरती दरुण लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ धामणे हा संघ पाहतोय. मात्र दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर नव्या पर्वाचे युवा शिलेदार जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी सूर्यगासी खेळी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पहिल्या साखळी सामन्यात पाहायला मिळाली. तो शिवशंभू गावतो धामणे संघ एक नवोदित संघ आहे आणि या धामणे संघासाठी विराज मंगत चौधरी या साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. सामना संपल्यानंतर लगेच आपण घेऊन जायचंय.